नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपण सरळ मुद्द्यावर येऊया. तर कालचा जो एपिसोड झाला, त्यामध्ये असं दिसून आलं, की आता म्हणजे आपण गेला आठवडा बघतोय, की एटीएम पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले आहे. सगळे वेगवेगळे झालेले आहेत. आता असं झालंय बिग बॉसच्या घरात, की निक्की वर्सेस सर्व सदस्य. म्हणजे बी टीम असू दे ना ए टीम असू दे. कारण निक्की एकटी पडले, तिला एकटी पाडण्यात आले आणि पूर्णपणे सगळे जे बी टीम ए टीम आहे, ते सगळेजण एकत्र झालेत आणि प्रत्येक गोष्टीला तिला नावं ठेवतात. प्रत्येक गोष्टीसाठी तिच्यासाठी स्टँड घेत आहेत, तिच्या विरोधात जात आहेत, तिच्याशी लढतायत. हे सर्व चालू आहे. अरबाजचं, निक्कीचं चालू आहे, त्यांचे इमोशनल ड्रामे चालू आहेत, स्ट्रॅटेजी चालू आहे, अभिजितचा आणि निक्कीची मैत्री, हे सगळं 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 चालू आहे. आता ह्यामध्ये एक बॅकलॉग म्हणजे एक असं म्हणू की आता त्यामध्ये ते कुणाकुणाचा वैयक्तिक गेम आहे आणि कोण प्लॅन करते. आता ऍक्च्युली एक बाजू आपल्याला दिसून येते. तर तुमच्या लक्षात आलं असेल मी कोणत्या परिस्थितीबद्दल बोलतोय किंवा कुणाबद्दल बोलतोय. तर मला बोलायचं आहे जान्हवी, अरबाज, वैभव आणि आर्या. तर आर्याचं काय झालंय, जेव्हापासून निक्की वेगळी झाली आणि बिग बॉसने जे त्यांना जोडीमध्ये बांधले, तेव्हापासून आर्या, ते अरबाज, त्यानंतर वैभव आणि जान्हवी यांच्यामध्येच गुरफटली. त्यांच्याकडेच सारखं जाते, त्यांच्यामध्येच बसते. आता हे बी टीम मधल्या काही लोकांना खटकलं. त्यामध्ये पॅडीदादाने स्टँड पण घेतला. त्यांनी विचारलं पण की आर्या, तू वागतेस हे बरोबर नाही आहे. कारण ह्याच्या अगोदर ज्यावेळी टास्क मध्ये तू त्यांच्या विरोधात गेलीस, त्यांच्या विरुद्ध स्टँड घेतलास, त्यावेळी त्यांनी तुला काय काय बोलले. वैभवनं तुला झापडवीन इतक्यापर्यंत तुला बोलले, तर तू परत त्यांच्यामध्ये का जातेस. तर तिने असंच काहीतरी उत्तरं दिली उडवाउडवीची. परत वॅडदादावरती चिडली पण. ठीक आहे. आता तिला काय वाटतं की ज्या अरबाजने वेगळा झालाय निक्कीपासून, तर मी ह्याला घेऊ शकते आपल्या मदतीला आणि हा एक स्ट्रॉंग प्लेअर आहे आणि याच्या मदतीने मी पुढे जाऊ शकते. तर इतका हिचा हा गोड गैरसमज आहे. कारण आपण एका पॉइंटला बघितलं की जान्हवी आणि अरबाज किचन मध्ये असताना पहिलाच बोलले होते की आर्याला आपल्या साईडला करायचं. कारण ज्यावेळी स्टार्टिंगलाच निक्कीच्या आणि जान्हवीच्या विरोधात ही गेली होती, निक्की कॅप्टन झाल्यावर आर्या, आणि ती ज्या पद्धतीने खेळली त्या पद्धतीनं ह्याला जाणवलं अरबाजला की बाबा ही स्ट्रॉंग प्लेअर आहे किंवा ही निक्कीच्या विरोधात जाते म्हटल्यावर ही खेळू शकते चांगलं, तर हिला आपल्या टीम मध्ये घेतलं पाहिजे. आणि जसं हे वेगवेगळे झाले, जसं निग्गीने आपला स्टँड घेतला, हे वेगळे झाले, तसं ह्याने लगेच पासा टाकला की बाबा आर्याला आपल्या टीम मध्ये घ्यायचं आहे. मग लगेच जान्हवी पण बोलली ठीक आहे, मी बघते काय करायचंय. त्याच्यानंतर त्याच रात्री जान्हवी लगेच आर्याशी गोड बोलायला लागली. ऍक्च्युली आर्याला हे कळालं पाहिजे की ही माणसं माझ्याशी आता का गोड बोलतायत. पण नाही, पण तिचा पण काहीतरी गेम असू शकतो. कारण नाही माहिती ती काय करणार आहे. पण आर्या मला तर वाटत नाही की इतकी समजूतदार आहे, इतकं ती पुढचा विचार करून खेळू शकते. कारण अरबाज आणि जान्हवी जसे मास्टरमाइंड आहेत, जसे ते डोक्याने खेळतायत, तसं हिला नाही खेळता येणार असं मला वाटतंय. त्यामुळे कुठंतरी आर्याचा घात होणार हे दिसून येते. कारण एका रात्रीच्या वेळी पण अरबाज जान्हवीकडे जातो आणि म्हणतो की यार, हिला जास्त फ्रीडम द्यायचं नाही. कोणाला? आर्याला. कारण ही डोक्यावर बसू शकते. तर अशा पद्धतीने त्याने विधान सुद्धा केले. म्हणजे आर्याबद्दल यांना काहीही नाहीये, तिच्याबद्दल काहीही नाहीये. फक्त तिला वापर करतायत, तिचा तिचा यूज करतायत आणि ज्यावेळी ह्यांचा मतलब निघेल, ज्यावेळी ह्यांची गरज संपूर्ण होईल, त्यावेळी तिला ही साईडला करण्यात येणार. हे मात्र 100%. आणि हे जाणवून देण्याचं काम पॅडीदादा करत होता आर्याला, पण ती समजून तिने घेतलं नाही. तिला वाटायला लागलं की आता तिला वोटिंग एक जास्त पडलं गेल्या आठवड्यात नॉमिनेट असताना. त्यामुळे तिला असं वाटू लागलं की माझा गेम चांगला आहे, माझा गेम चांगला होतोय आणि मी जर निक्कीच्या विरोधात उभा राहिले, तिला जर काउंटर केलं, कडून मदत घेऊन जर तिच्याशी मी हे केलं, टशन केलं, तर मे बी गेम मी जिंकू शकते. पण आर्या, हा तुझा गोड गैरसमज आहे. निक्की ही घरात इतर सगळे सदस्य असू देत, सगळ्या सदस्यात ती टॉप आहे. ती बेस्ट खेळते आणि तिला कसं खेळायचं माहित आहे. तिने याच्या अगोदर 2-3 शो केलेले आहेत. तिला भरपूर अनुभव आहे. ती कुणाची भिडबाड बाळगत नाही, आपण बघितलेलं आहे. ती कुणालाही बोलायला मागं पुढं बघत नाही. आपला स्टँड आपल्या स्वतःहून घेते आणि ती स्वतः एकटी उभी आहे. असं आर्या तुला जमणार नाही, कारण तू मागच्या आठवड्यात रडली होतीस. तर मला तर अशा शक्यता वाटतायत की आर्याचा घात होणार. आणि ए टीम ही फार हुशार आहे, फार चालाकीने खेळते. तर बघू पुढे काय काय होते. मी बोललेलं तुम्हाला पटलं असेल, तुम्हाला जर त्यातलं काही
म्हणजे बिग बॉस बघत असाल, तुम्हाला जर शो कळाला असेल तर तुम्हाला ते लक्षात येईलच. आणि तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.